देशाचे लाडके माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं काल मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. IIM मध्ये लेक्चर देताना कलाम कोसळले आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. काल रात्री ही बातमी आली आणि अक्षरशः देशभरात शोककळा पसरलेली होती. पण यानंतर आपण जाणार आहोत डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आता आपल्या सोबत आहेत. सर आजचा दिवस असा आहे की आत्तापर्यंत 84 वर्षांचा हा अक्षरशः सगळ्यांचा मित्र असलेला माणूस काल अचानक जातो अशी बातमी आली आणि अक्षरशः सगळ्यांच्याच डोळ्यात असं आपण म्हणू शकतो की सगळेच जण भावनिक कसे झालेले होते. मग ते मान्यवर असतील किंवा अगदी देशभरातला सामान्य नागरिक असेल किंवा त्यांना भेटलेले अनेक विद्यार्थी देखील. आपण अनेक प्रोजेक्ट्सवर त्यांच्याबरोबर काम केलं असेल. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला ते कसे भावले त्यानंतर आपण तुमच्या इतरही आठवणींकडे येऊयात. माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे असे संबंध होते बरं का. कारण ते जेव्हा दिल्लीमध्ये राष्ट्रपती होते त्याचवेळी मी CSIचा डायरेक्टर जनरल म्हणून दिल्लीमध्ये माझं काम चाललेलं होतं आणि त्यामुळे आमचं जवळीक अशी वेगवेगळ्या कारणामुळे यायची. आम्ही इंडिया ॲज अ नॉलेज सुपर पॉवर अशी एक कल्पना होती की ज्ञानाच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण एक महाशक्ती व्हावी आणि त्याचा एक टास्क फोर्स होता. त्याच्यावर आम्ही एकत्र काम केलं. नंतर पंतप्रधानांची सल्लागार समिती होती त्याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं. सायन्स ॲडव्हायझरी कमिटी टू द कॅबिनेट ह्याचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर त्या कमिटीमध्ये सुद्धा मी काम केलं. त्यामुळे आमचे अत्यंत असे जवळचे असे संबंध यामध्ये यायचे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे म्हणजे सर्वजण आपल्याला सांगत असतील की त्यांनी ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात काय केलं, सॅटेलाइट्स म्हणा किंवा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स वगैरे वगैरे. पण एक व्यक्ती म्हणून ते फार महान होते याचा मला खास उल्लेख करावा होता. अत्यंत साधे होते, उच्च विचारसरणी, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी निगर्वी होते बरं का. एकदा मला अजून आठवतं की त्यांनी DRDOचे 55 डायरेक्टर्स पुण्यामध्ये इथेच सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं आणि मला त्यांनी भाषण करायला बोलवलं होतं त्यांच्यासाठी. आणि साल होतं 93 बरं का. आणि त्याचवेळी आपलं लिबरलायझेशन झालं होतं, ओपनिंग अप झालं होतं. आणि मला अजून आठवतं पॅटंटविषयी मी बोललो की आपली पॅटंट इलिटरसी आहे, त्याच्यामध्ये निरक्षरता आहे. आणि मी त्यावेळी म्हटलं होतं त्यांना की आपण मिस्टर टेक्नॉलॉजी आहात अशी मी सुरुवात केली होती. आणि मला अजून आठवतं की ते आम्ही जेव्हा जेवण घेत होतो त्यानंतर त्यावेळी मला म्हणाले की मशेलकर तू मला मिस्टर टेक्नॉलॉजी म्हणालास पण मी मिस्टर इलिटरेट आहे पॅटर्न्समध्ये. पॅटंट इलिटरसी माझी सुद्धा आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे DRDOने. तर मी त्यांना सांगितलं की काय काय करायला हवं. लगेच त्यांनी दुसऱ्या एका ग्रस्ताला बोलवून सांगितलं बघ मशेलकर सांगतात तसं करत जा. आणि तुम्हाला सांगतो नंतर DRDO पॅटर्न्समध्ये गेले आणि मला अजून आठवतं की ARDL आपली पुण्यातली जी संस्था आहे एक्सक्लुझिव्ह रिसर्च डेव्हलपमेंट लॅबॉरेटरी त्यांची 100 वर्ष झाली. तर त्यावेळी त्यांनी अभिमानाने येऊन मला सांगितलं होतं की गेल्या वर्षी आमची 100 पॅटर्न झाली. पण केवढा निगर्वी ग्रहस्थ जो स्वतःला पॅटंट इलिटरेट म्हणतो. दुसरी गोष्ट मला एक सांगावीशी वाटते म्हणजे त्यांचं हृदय किती हळवं होतं ते सांगतो. मी दिल्लीमध्ये होतो आणि वैशाली माझी पत्नी फार आजारी होती पुण्यामध्ये. आणि मला अजून आठवतं की आम्ही पंतप्रधानांच्या ह्याच्यावर एक बैठक घ्यायची होती आम्हाला आणि त्यांनी 3 वाजता ती मीटिंग ठरवली होती. आणि सकाळी मला बातमी आल्यानंतर मी म्हटलं मी जातो आणि 4ची मी फ्लाईट बुक केली. आणि त्यांना फोन केला मी. आणि फोन केल्यानंतर मला राहवलं नाही आणि मी माझ्या डोळ्यातनं अश्रू आले आणि मी रडलो. आणि तुम्हाला मी सांगतो ते कुठली तरी समिती होती त्याची बैठक घेत होती ती सोडली ते आणि ऑफिसमध्ये आले. माझे सेक्रेटरी मला म्हणतात की सर डॉक्टर कलाम आलेले आहेत बाहेर. आणि मग त्यांनी माझा हात धरला, आतमध्ये आले, बसले माझ्याबरोबर आणि मला म्हणायला लागले की अरे रघुनाथ माशेलकर जर रडायला लागले तर मग देशाचं काय व्हायचं. बघा असा हा हळवा माणूस, अत्यंत निगर्वी, अत्यंत साधा. आणि शेवटचं एक सांगतो आपल्याला मुलांविषयीचं त्यांचं प्रेम. तर मला हसून आठवतं की म्हणजे ते राष्ट्रपती व्हायच्या आधी बरं का 1-2-3 महिने मला म्हणाले आमची एक बैठक झाली होती. गोवा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलरची नियुक्ती करायची होती तर ते अध्यक्ष होते. ती बैठक झाल्यावर मला म्हणाले की मशेलकर तू आणि मी आपण संबंध देशात फिरू आणि आपण अशी शपथ घेऊ की दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण संपर्क साधायचा बरं का आणि दोघांनी मिळून करायचं हे. तर मी हो म्हटलं त्यांना.
आणि राष्ट्रपती झाल्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा पहिली गोष्ट त्यांनी मला विचारली, किती केलेस तू, म्हणजे तू किती मुलांना भेटलास, आणि त्यांनी स्वतःचा आकडा सांगितला. आणि मी तुम्हाला गमत सांगतो, त्यानंतर 2-3 वर्ष कधीही आम्ही एकमेकाला भेटलो की ते त्यांचा आकडा मला सांगायचे आणि मी माझा आकडा सांगायचा. कारण नंतर मग मी अगदी महाराष्ट्रामध्ये म्हणजे चिपळूण, नाशिक, इथे तिथे वगैरे सगळीकडे मी फिरत होतो आणि दरवेळी त्यांना जाऊन आम्ही भेटतो. आणि असं बघा, त्यांचं मुलावर एवढं प्रेम आहे की ते मुलांकडे संवाद साधत असतानाच ते गेले त्या ठिकाणी. म्हणजे हे केवढं काय, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यांचं वर्णन करायला. खऱ्या अर्थाने कलाम ज्यांना गुरुस्थानी मानत होते ते चिटणीस सर आपल्या बरोबर आहेत आता. सर, डॉक्टर कलाम अगदी तरुण वयात जेव्हा धडपडत होते तो सगळा प्रवास कलामांचा आज लोकांना माहिती आहे, पण कदाचित या सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायच्या आधी तुम्ही डॉक्टर कलामांना एका अर्थाने खरं तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आणलं. काय घडलं होतं तेव्हा? डॉक्टर विक्रम साराभाईंबरोबर तुम्ही काम करत होता आणि त्यावेळी तुम्हाला निवड करायची होती आणि त्यात तुम्ही डॉक्टर कलामांची निवड केली होती. काय नेमकी घटना ही? आज खरं एका अर्थाने म्हटलं तर तुमच्यामुळेच डॉक्टर कलाम लोकांना माहीत झाले. मला असं म्हणायचं नाही, मी आपलं निमित्त मात्र होतो. कारण ते नाणं जर कच्चं असतं तर मी निवडं हटलं असतं तर काही उपयोग नाही त्याचा. तर ते खरे होते, प्रामाणिक होते, कामसू होते आणि धडपडे होते आणि खूप इमॅजिनेटिव्ह होते. त्यामुळे ते आपल्या गुणाने पुढे आले. डॉक्टर कलामांना ज्या वेळेला तुम्ही सगळेजण धडपडत होता, खरं तर सुरुवात होती कुठेतरी ती भारताच्या अवकाश संशोधनात एक पाऊल टाकण्याची, आणि त्यावेळेला डॉक्टर कलामांची निवड तुम्ही केली होती. काय नेमकं घडलं होतं त्यावेळी? त्यावेळी ते त्यांचा इंटरव्ह्यू HGS मूर्ती म्हणून टेस्ट डायरेक्टर होते, त्यांनी घेतला होता आणि तेच साराभाईंना म्हणत होते की आपण ह्याला घेऊया. तेव्हा साराभाईंनी त्यांचं बायोडेटा माझ्याकडे केला. असा, अरे चिटणीस बघ जरा. मी त्यांना चांगला ओळखत होतो आणि त्यांनी जे रेकमेंडेशन केलं त्याच्यावर माझा विश्वास होता. ते काय असे एक देर वॉज नो नेपॉटिझम और हे करप्शन देअर. ही वॉज अ ऑनेस्ट पर्सन. त्यांनी त्यांच्या बद्दल मला हे होता, विश्वासही नाही पण त्याचा आदर होता. पण ते जेव्हा त्यांच्या बायोडेटातनं रिफ्लेक्ट झालं तेव्हा मी हो म्हटलं आणि साराभाईंना सांगितलं घ्या ह्याला. आम्ही त्यांना बिझी बी म्हणायचे कलामांना. इतकं त्यांनी काय काय केलेलं असायचं आणि कामात दंग असायचे आणि हे दाखव ते दाखव ते दाखव म्हणून आम्ही त्यांना बिझी बी असं नाव ठेवलं होतं. तर ते म्हणजे तो एक हे होता, गोल्डन पिरियड होता तो. एक असं मंतरलेले दिवस असतात ना, ते होते. आणि आमचं आयुष्यातच एक अर्थ आला आमच्या आयुष्याला. असं आयुष्य जगायला मिळत नाही लोकांना. लोक घड्याळाकडे बघत बसतात, 5 वाजले का 5 वाजले का. आम्हाला नोकरी केली असं कधी वाटलंच नाही. हे आमचं भाग्य. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही तिथे भेट द्यायला जायचा तोपर्यंत डॉक्टर कलामांनी काहीतरी नवीन करून ठेवलेलं असायचं दाखवायसाठी. एक नाही, अनेक नवीन गोष्टी केलेल्या असायच्या, एक नाही. आणि मग ते दाखवायचे, हे केलं ते केलं ते केलं. ही गंमत असायची. आणि ते इतके साधे होते की एकदा ते आणि मी अमेरिकेत असताना आमच्या मीटिंगमध्ये तर लंच टाईम झाला तर आम्ही जेवायला गेलो. मी काहीतरी नॉनव्हेज सँडविच खाल्लं. ते पाहिलं तर ते काहीतरी व्हेजिटेरियन. मला कळलं तेव्हा की ते व्हेजिटेरियन आहे असं. तर अगदी साधा, कामाखेरीज त्याला दुसरं काही नाही. आणि दुसरं काही नाही, पण लिटरेचर, म्युझिक, पोएट्री ह्या सगळ्यात ते. आणि वीणा वाजवायचे. तुम्ही ऐकलं असेल ते, वीणा वाजवायचे.
खूप आठवणी आहेत सर तुमच्याकडे, तर अर्थात आज कालपासून खूप दाटून आलेले असणार आहे तुमच्या मनामध्ये. पण एक म्हणजे काय, डॉक्टर कलामांच्या जाण्याने आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक लोक अनेक गोष्टी बोलून दाखवतात. तुमच्या दृष्टीने नेमकं काय आहे? कारण ती उणीव कधीच भरून निघू शकणार नाहीये. आठवण म्हणजे ते आम्ही घालवलेली 40 मिनिटं राष्ट्रपती भवनात, की असं नाही वाटलं की आपण राष्ट्रपती भवनात आहोत. आपण एका मित्राबरोबर, आणि तो मित्र आपल्या नातीबरोबर खेळतोय याचाच आम्हाला आनंद आहे. आणि तेव्हा आम्हाला त्यांच्या राष्ट्रपतीचा अभिमान वाटला. ही आठवण आहे. की नाहीतर काय ते हे मी ते सांगितलं ना, त्यांनी पहिल्या दिवशी त्या नोकऱ्याला सांगितलं, तू माझ्या बुटाला हात लावायचा नाहीस, तू माझ्या बूट आणायचे नाहीत. त्याचा अर्थ काय, आधीच्या सगळ्या प्रेसिडेंटने बूट आणायला लावले त्याला. तर हा फरक आहे ना. म्हणून त्या आठवणी ठेवायच्या असतात आणि त्या आपल्या ह्याच्यात आचरणात आणायच्या. तर म्हणून अगदी साधेपणा. मला गांधी सुद्धा कशा मोठे होते, त्यांचे एक एक विचार इतके मोठे होते. तसे आपले भारतात लोक झाले ना, तर त्यांच्यात तुम्ही आणि ते जर तुम्ही आचरणात आणलं नाही तर तुम्ही सगळं गमावून बसता. तर त्यांच्यापासून मी सांगतो म्हणून हे करा असं नाही. तुम्ही त्यांचा अभ्यास करा, त्यांचं पहा, आणि तुम्ही तुमचं थोडं जरी एक शतांश जरी तुम्ही आचरणात आला तर तुम्ही मोठे व्हाल. अर्थात हीच प्रेरणा अनेकांना डॉक्टर कलामांनी दिलेली आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. खूप आठवणी आहेत डॉक्टर कलामांच्या. अनेक लोक अनेक मार्गाने ते जागवत आहेत. पण तरुणाईतले, तरुणपणातले डॉक्टर कलाम कसे होते आणि तिथपासून राष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचा सगळा प्रवास आज चिटणीस सरांनी आपल्यासाठी उलगडलेला आहे. अनेक मार्गांनी डॉक्टर कलामांच्या आठवणी जागत राहतील. पण जसं सर म्हणाले तसं त्यातली एखादी जरी गोष्ट आपण उचलली आणि ती पुढे घेऊन गेलो तरच खऱ्या अर्थाने डॉक्टर कलामांना ती आदरांजली ठरेल. आता आपल्या सोबत असणार आहेत या खास कार्यक्रमामध्ये निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले. डॉक्टर कलाम जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा गोखले सर व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ या पदावर काम करत होते. कलाम यांना अगदी जवळून त्यांनी पाहिलेलं आहे. प्रोफेसर कलाम यांच्या आठवणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण स्वागत करूया निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले यांचं. भूषण गोखले सर, तुम्ही निवृत्त एअर चीफ मार्शल होतात आणि राष्ट्रपती हा जो असतो तो तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख म्हणून अतिशय प्रभावी अशी कारकीर्द त्यांची होती राष्ट्रपती म्हणून. त्याबद्दलच्या काय आठवणी तुमच्या मनात आहेत? नाही, तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये सुप्रीम कमांडर म्हणतो. सुप्रीम कमांडर सगळ्या तिन्ही म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे तिन्ही दलांचे ते प्रमुख असतात. आणि त्यांनी ते अगदी सिद्ध करून दाखवलं जेव्हा त्यांनी पहिल्यांदा 2004 मध्ये ते सियाचीनला गेले. त्यानंतर मला वाटतं 2006 मध्ये त्यांनी सिंधू रक्षक, मला वाटतं त्यांनी सबमरीनमध्ये गेले. आणि नंतर त्यांनी सुखॉय 30 सुद्धा इथे पुण्यामध्येच त्यांनी उडवलं. मला वाटतं हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या ज्याच्यामध्ये सर्वात जास्त ह्या तिन्ही दलांमध्ये जे म्हणजे त्याच्यामध्ये कष्ट लागतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला सहनशीलता लागते, अशा तिन्ही ह्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. सियाचीन तुम्हाला माहितीच आहे की सर्वात मोठं, सर्वात जगातलं सर्वात उंचावरचं असं बॅटलफील्ड. आणि तसंच सबमरीन, त्याच्यामध्ये चॅलेंजेस असतात. सुखॉय 30 आपलं अद्ययावत फायटर विमान. आणि त्यामुळे असं सुप्रीम कमांडर जो व्हॉट वी कॉल इट एज लीडिंग फ्रॉम द फ्रंट, त्यांनी तशा तऱ्हेची एक आपली स्वतःची एक प्रतिमा सगळ्यांना दाखवली. आणि त्यामुळे एक प्रेरणादायक असं त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे आपल्या तिन्ही दलांच्या लोकांना नक्कीच त्यांचं एक प्रकारचं प्रोत्साहन होतं, त्यांच्याबद्दल आदर खूपच होता. आणि त्यामुळे आज सगळ्यांना साहजिकच आहे की त्याच्याबद्दल वाईट वाटतंय. अगदी बरोबर आहे. भूषण गोखले सर, तुम्ही त्यांचा उल्लेख केलात की लीडिंग फ्रॉम द फ्रंट, एकदम पुढे येऊन सगळ्या मोहिमांचं नेतृत्व करायचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांची मिसाईल मॅन अशी ओळख तर होतीच, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण तरी सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करायचात तेव्हा कसा अनुभव असायचा त्यांचा? तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये गेला असाल किंवा डॉक्टर कलाम यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना कधी भेटायला गेला असाल?
मला अगदी तुम्ही म्हणलात ते आठवतंय, कारण ते जेव्हा राष्ट्रपती होते त्यावेळी मला त्यांना 3दा ब्रीफिंग करण्याची संधी मिळाली. आणि म्हणजे आम्ही जेव्हा कोणालाही ब्रीफिंग करतो, प्रेझेंटेशन करतो, तेव्हा तयारी खूप असते. पण ह्यांच्याबरोबर एक वेगळीच तयारी लागते, ती म्हणजे सगळ्या टेक्नॉलॉजिकल गोष्टीसह तुम्हाला अगदी बारीक सारीक तुम्ही तयारी करून गेले पाहिजेत, कारण त्यांचे प्रश्न तुम्हाला नेहमी असे बारीक सारीक असायचे. तुम्ही निवृत्त एअर चीफ मार्शल आहात म्हणून मी तुम्हाला विचारते खास करून की बऱ्याच वेळेला आता संरक्षण क्षेत्रामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये भारत खरंच स्वयंपूर्ण झालेला आहे. ही जी भरारी आहे ही आपल्याला अब्दुल कलामांच्यामुळे मिळाली का? नाही, नक्कीच त्यांचा खूपच ह्याच्यामध्ये वाटा आहे. त्यांनी खूपच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणलं तसं हे सगळं मिसाईल प्रोग्राम, आणि मिसाईल प्रोग्राम म्हणजे आपण तेवढंच बघायला नको, इतकी त्याच्यामध्ये खूप तऱ्हेची टेक्नॉलॉजी असते. त्यामुळे ते इतर त्याला जे स्पिन ऑफ म्हणतो आपण, ती स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातनं मिळते. आणि मला वाटतं त्यामुळे आपण त्याचा उपयोग दुसऱ्या कुठल्या क्षेत्रांमध्ये करू शकतो. आता ही जशी मिसाईल आहेत त्याच्यामुळे आपण रोहिणी रेडार केलंय, आता आम्ही नुकतंच आकाश मिसाईल केलं, तसंच त्यांचं एक मोठं सहकार्य अजून एक म्हणजे ब्राह्मोस मिसाईलसाठी होतं. आणि अशा तऱ्हेचे त्यांचे जे त्यांनी ज्याला वाटचाल दिली त्याच्यामुळे म्हणलं तसं की स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याकडे सुद्धा खूप त्यामुळे सक्षम आपण त्यामुळे होतो आहोत. आणि अर्थातच जसे जसे अजून काळ पुढे जाईल तसे तसे आपण त्याच्याबद्दल अजूनच जास्त नक्कीच सक्षम होऊ असं माझं खात्री आहे. तुम्ही असं म्हणालात की तुम्ही त्यांना अनेक वेळा भेटलेला आहात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. ज्या माणसांनी लहानपणी, ज्याचे वडील मच्छीमार आहेत, होडीमधून प्रवास केलेला आहे, रामेश्वरम धनुष्यकोडीचा, वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी पेपर विकलेले आहेत, आणि त्यानंतर इतकी मोठी भरारी आहे, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, इस्रो, DRDO, पंतप्रधानांचे सल्लागार, राष्ट्रपती, इतक्या मोठ्या माणसाला भेटल्यावर काय वाटतं? म्हणजे मला कधीही त्यांना बघायची संधी मिळाली नाहीये म्हणून तुम्हाला विचारते. म्हणलात ते मला अगदी सांगायचंच होतं की एक तर मला आपल्या भारताबद्दल मला वाटतं एक हे कौतुकास्पद गोष्ट आहे की अशा तऱ्हेच्या बॅकग्राऊंड मधनं सुद्धा एक माणूस आपला देशाचा प्रेसिडेंट बनू शकतो, राष्ट्रपती बनू शकतो. आणि त्यामुळे मला वाटतं एक तर आपल्या देशामध्ये सुद्धा एक चांगल्या रीतीने त्यांचं एक स्वतःच उदाहरण आहे की इफ यू ड्रीम बिग, कारण ते सगळ्यांना नेहमी म्हणायचे की कीप ड्रीमिंग बिग. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमची स्वप्न मोठी कराल त्याच वेळेला तुम्ही वाटचाल पण त्याप्रमाणे कराल. मला वाटतं त्यांनी जेव्हा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा अशा तऱ्हे त्यांना तुम्हाला माहिती आहे त्यांना माझ्यासारखंच एक फायटर पायलट बनायचं होतं, पण त्यामुळे त्यांना एरोनॉटिक्स बद्दल खूपच जवळकी होती. त्यामुळे कमीत कमी मग त्यांनी त्याच्याबद्दलची टेक्नॉलॉजी त्यांनी खूपच त्याच्याबद्दल त्यांनी शोध लावले. आणि अर्थातच आपण त्यांना म्हणलो तसं मिसाईल मॅन म्हणतो, अग्निपंख तुम्ही म्हणला, पण त्या अग्निपंखाबरोबर मला एवढं म्हणायला पाहिजे की पंख होऊन किती उंच गेलं तरी पाय जमिनीवर त्यांचे असायचे. आणि मला त्यामुळे मी जेव्हा रिटायर होऊन जेव्हा युनिफॉर्ममध्ये नव्हतो तेव्हा सुद्धा जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळेस सुद्धा त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये गोखले यु नो अशा तऱ्हेची म्हणजे त्यांची म्हणजे ते नावं लक्षात ठेवून एखाद्याला असं लक्षात ठेवून नाही, कारण इतक्या लोकांना ते भेटायचे. मला वाटतं दररोज त्यांच्याकडे इतके लोक असायचे तरी सुद्धा एक तुम्हाला लगेच एक जवळकी त्यामुळे वाटते. आणि मला त्यामुळे त्यांच्याबद्दल खूपच आदर आहे. ते नेहमी आपल्याला सातत्याने कसं भारतासाठी अजून कसं चांगलं काम करावं हे नेहमी ते सांगायचे. आणि स्वतः उदाहरण त्यांचं स्वतःच असल्यामुळे मला वाटतं ते लोकांना अजून जास्त ते पटवून द्यायचे किंवा लोकांना त्याची खात्री होती की असं तऱ्हेचं होऊ शकतं आपल्या देशामध्ये. बरोबर.